नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। सोलापुरातील माढ्यात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून रणकंदन माजलंय। कारण अंजनगाव खेलोबा इथं दोन गट आपापसात भिडले। हे प्रकरण तहसीलदारांच्या गाडीवर दगडफेक करण्यापर्यंत जाऊन पोहोचलं होतं। आताही त्या ठिकाणी आंदोलन सुरूच आहे। ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे पुतळा हटवण्याच्या मागणीवर ठाम आहेत। त्यामुळे तिथं तणावाचं वातावरण आहे। गावाला अगदी छावणीचं स्वरूप आलंय। मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। तर प्रशासनाकडून या पुतळ्याला हारही घालण्यात आलाय, अभिवादन करण्यात आलंय। हा वाद नेमका काय आहे या व्हिडिओतून पाहूया। सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवण्यावरून दोन समुदायांमध्ये निर्माण झालेल्या वादानं हिंसक वळण घेतलं। गेली 2 दिवसांपासून या गावात तणावाचं वातावरण आहे। बुधवारी रात्री जमावानं थेट प्रशासकीय अधिकाऱ्यांना लक्ष्य करत तहसीलदारांच्या गाडीवर दगडफेक केली। या घटनेनंतर गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार आणि बुधवारच्या मध्यरात्री अंजनगाव खेलोबा येथील खेलोबा मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ शौर्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला। त्यावेळी बाळराजे आवारे पाटील त्याचं नेतृत्व करत होते। मध्यरात्री अचानक पुतळा बसवल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि पहाटेपासूनच वादाला सुरुवात झाली। खेलोबा मंदिराच्या परिसरातील धनगर समाजानं या पुतळ्याला विरोध दर्शवलाय। विरोध करणाऱ्यांचं म्हणणं आहे की ज्या जागेवर पुतळा बसवण्यात आलाय ती जागा खेलोबा देवस्थानच्या मालकीची आहे। पुतळा बसवताना ग्रामपंचायत किंवा जिल्हा प्रशासनाची कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आली नाही। तर पुतळा बसवणाऱ्या गटाचं म्हणणं आहे की ज्या जागेवर महाराजांचा पुतळा बसवलाय ती जागा सरकारी गायरान आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण राज्याचं आराध्य दैवत आहेत। त्यामुळं त्यांचा पुतळा बसवण्यासाठी कुणाच्याही परवानगीची गरज नाही। महाराजांचा सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही तो पुतळा तिथून हलवणार नाही, अशी ठाम भूमिका शौर्य प्रतिष्ठानने घेतली आहे। दुसरीकडे धनगर समाजानं स्पष्ट केलंय की त्यांचा विरोध छत्रपती शिवाजी महाराजांना किंवा त्यांच्या पुतळ्याला नाही, तर तो ज्या जागेवर बसवलाय त्या जागेला आहे। ही जागा वर्षानुवर्षे खेलोबा देवस्थानच्या ताब्यात असून तिथं धार्मिक कार्यक्रम होतात। पुतळा बसवण्यासाठी दुसरी योग्य जागा निवडावी अशी त्यांची मागणी आहे। या मागणीसाठी धनगर समाजानं सोलापूर पुणे महामार्गावर रास्ता रोको केला, ज्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली। बुधवारी सायंकाळपर्यंत हा वाद चर्चेनं सुटेल असं वाटत असतानाच रात्री अचानक परिस्थिती बिघडली। दोन्ही गटांचे समर्थक आमने सामने आले आणि एकमेकांवर दगडफेक सुरू झाली। या गोंधळाची माहिती मिळताच माढ्याचे तहसीलदार आणि पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला। जमावाला शांत करण्याचा प्रयत्न करत असताना काही संतापलेल्या आंदोलकांनी तहसीलदारांच्या शासकीय गाडीवर देखील दगडफेक केली। यामध्ये गाडीच्या काचा फुटल्या। सुदैवानं तहसीलदार थोडक्यात बचावले। पोलिसांनाही जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला। या घटनेत काही पोलीस कर्मचारी आणि ग्रामस्थ जखमी झाल्याचं कळतंय। घटनेचं गांभीर्य ओळखून सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी स्वतः गावाला भेट दिली। त्यांनी दोन्ही बाजूंच्या प्रमुखांशी चर्चा केली। गावात सध्या जमावबंदी म्हणजेच कलम 144 लागू करण्यात आला। वादग्रस्त जागा सरकारी आहे की देवस्थानची हे तपासण्यासाठी महसूल विभागाकडून तात्काळ मोजणी करण्याचे आदेश देण्यात आले। आमदार अभिजित पाटील यांनी पुढाकार घेऊन दोन्ही समाजाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे। सामोपचारानं मार्ग काढण्याचं आवाहन केलं। तर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी या ठिकाणी दाखल होत अभिजित पाटलांवर जोरदार निशाणा साधला। अभिजित पाटील, आमदार अभिजित पाटील हे जबाबदार आहेत। विषय मिटलेला होता। आम्ही कधीही त्यांना कुठलाही पॉलिटिकल सोशल कधीही डिस्टर्बन्स नाही आमच्या लोकांचा। या घटनेला अभिजित पाटीलच जबाबदार आहेत असा आरोप लक्ष्मण हाकेंनी केलाय। त्यामुळे आता हा राजकीय वादही जोर पकडतोय। शासकीय कामात अडथळा आणणं आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी काही अज्ञातांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। या घटनेनंतर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलंय। अनेक नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर समाजात तेढ निर्माण करू नका असं आवाहन केलं। महाराज हे सर्वांचे आहेत, त्यांच्या पुतळ्याचा वाद होणं हे दुर्दैवी आहे अशी भावना सामान्य नागरिकांमधून व्यक्त होतीये। अंजनगाव खेलोबा गावात सध्या आंदोलनाची धग धुमसत असून जागोजागी पोलीस तैनात आहेत। इंटरनेट सेवा आणि सोशल मीडियावरील अफवांकडे लक्ष ठेवलं जातंय। जिल्हा प्रशासनानं दोन्ही गटांना संयम राखण्याचं किंवा न्यायालयाच्या किंवा प्रशासनाच्या निर्णयाची वाट पाहण्याचं आवाहन केलं। हा केवळ जागेचा वाद नसून तो दोन समुदायांच्या अस्मितेचा प्रश्न बनलाय। प्रशासनानं जर वेळेत आणि पारदर्शकरित्या जागेची मोजणी करून योग्य तो तोडगा काढला नाही तर हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही। पाहत रहा
LS मराठी.